जून महिन्यापासून रुसलेल्या मान्सूनच्या पावसाने मंगळवारी सकाळपासून काळी दौलतसह परिसरामधील गावांमध्ये हजेरी लावली आहे। तब्बल 4 तास ढगफुटी सदृश पडलेल्या पावसामुळे अनेक गावांमधील नदी नाल्यांना पूर आलाय। शेतात निघालेल्या वृद्ध शेतकऱ्यावर 3 अस्वलांनी पाठीमागून हल्ला केला। अस्वलाच्या हल्ल्यामध्ये शेतकरी जखमी झाला असून त्याने धाडसाने दगड मारून अस्वलाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली। लोंढा येथे ही घटना घडली। बीडच्या गेवराई तालुक्यामधील शिरसादेवी गावामध्ये राष्ट्रीय महामार्ग कल्याण विशाखापट्टणम महामार्ग 80 मीटरपर्यंत पाण्याने तुंबलेला आहे। यामध्ये या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वाहनांना 1 ते 1.5 फूट पाण्यामधून प्रवास करावा लागतो। यामध्ये छोट्या मोठ्या अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात नाकारता येत नाही। त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। सध्या सोशल मीडियावर जान्हवीच्या या ड्रेसची जोरदार चर्चा सुरू आहे। अनेकांनी तिच्या ड्रेसवरून अनेकांनी तिला ट्रोल देखील केलेला आहे। तसेच तिचा हा युनिक ड्रेस अनेकांच्या पसंतीस देखील उतरलेला आहे। समृद्धी महामार्गावर रील करण्यात आलं। हातात पिस्टलमध्ये घेत 10 ते 12 तरुणांनी रील बनवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। रील बनवणाऱ्या तरुणांच्या विरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पावसाळी पर्यटनाचा रायगडमध्ये आणखी एक बळी गेला असून माणगाव तालुक्यामधील कुंभे येथील धरणामध्ये तरुणी बुडाली आहे। बुडालेल्या तरुणीचा मृतदेह शोधण्याकामी बचाव पथकाला यश आलंय। मुंबईमधील माटुंगा येथील अन्वी कामदार असं या तरुणीचं नाव आहे। 5 ते 6 जण पावसाळी पर्यटनासाठी रायगडमध्ये आले असताना ही दुर्घटना घडली आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणी मोठी घटना समोर आलेली आहे। आरोपी मिहिर शहाची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली जाणार आहे। मिहिर शहाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे। गतवर्षीच्या महाआरोग्य शिबिराची जागतिक स्तरावर नोंद करण्यात आली आहे। गेल्या 20 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने येवला शहरासह ग्रामीण भागामध्ये मुसळधार हजेरी लावली। शहरातील पावसामुळे शहरामधील कोट रोड भागासह हुडको कॉलनी भागामध्ये रहिवाशांच्या घरामध्ये पाणी गेल्याने अक्षरशः संसारोपयोगी वस्तू भिजून गेल्यात। आलेल्या पावसाने सर्वत्र कहर केल्याचं यावेळी येवला शहरामध्ये दिसून आलं। उत्तर कोरियामध्ये कोरियन ड्रामा बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। हुकुमशहा किम जोंग उनच्या सरकारने के ड्रामा पाहिल्याने 30 विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा दिली आहे। गेल्या 20 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने येवला शहरासह ग्रामीण भागामध्ये मुसळधार हजेरी लावली आहे। 1 तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मका, सोयाबीन, टोमॅटो या पिकांसह इतर शेती पिकांना जीवदान मिळाले। याचबरोबर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळालाय। पुण्यातील येरवडा परिसरामध्ये 2 अल्पवयीन तरुणींनी राहत्या घरामध्ये दारू पार्टी केली। मद्यप्राशन केल्यावर एका तरुणीने आत्महत्या तर दुसरी बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळली। तरुणीच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे। पार्टी करणाऱ्या मुली अल्पवयीन असल्याची माहिती मिळते। येरवडा भागातील धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरलं आहे। आत्महत्या केलेल्या मुलीचं वय 16 वर्ष आहे। येरवडा पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। अभिनेत्री रकुलप्रीत सिंहचा भाऊ अमनप्रीत सिंहला अंमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली आहे। रकुलप्रीत सिंहचा भाऊ अमनप्रीत सिंह ड्रग्ज केसमध्ये अडकलाय। हैदराबादमध्ये अमनसोबत 5 जणांना ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। हैदराबादमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत कोकेन रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे। या प्रकरणामध्ये 30 जणांची नावं समोर आली आहेत। भिवंडी ग्रामीण भागामध्ये अनधिकृतपणे अनेक ठिकाणी केमिकल साठा मोठ्या प्रमाणात साठवण्यात येत असून यावर प्रशासन कधी कारवाई करेल असा प्रश्न नेहमी असतो। डोंबिवलीसारखी मोठी घटना घडल्यानंतर प्रशासन भिवंडीकडे लक्ष देईल का असा सवाल जनतेचा आहे। भिवंडी तालुक्यामधील कटाईबाग परिसरामध्ये केमिकलचे अनेक गोदाम आहेत। या अनधिकृत कंपनीमध्ये काम करीत असताना 2 ते 3 कामगार भाजून जखमी झालेत।
आषाढी एकादशी निमित्त मध्य रेल्वे विभागाने अकोल्याहून पंढरपूरसाठी स्पेशल गाडी सोडली आहे। अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी या गाडीला हिरवी झेंडी दिली आहे। वारकरी भाविकांची होणारी गर्दी पाहता बस स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर गाडी सोडण्यात आली आहे। उद्या संपन्न होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून वाळूज या ठिकाणी असलेले छोटे पंढरपूर परिसरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात। यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होणार आहेत। त्यामुळे संभाजीनगर पोलिसांनी मागील वर्षाच्या तुलनेत 20 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वाढ केलेली आहे। यामुळे आता 50 कॅमेऱ्याद्वारे या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग करणार असून 2 ड्रोन कॅमेरा देखील या परिसरामध्ये नजर ठेवणार आहेत। या ड्रोनची पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या उपस्थितीमध्ये चाचणी देखील करण्यात आली आहे। रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावरील सायंकाळी सुटणाऱ्या काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत। 26 तासानंतर कोकण रेल्वे सुरू होऊन देखील त्याचा परिणाम जाणवत आहे। मडगाव मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस आणि सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस आज सुद्धा धावणार नाहीयेत। आज सायंकाळी सुटणारी मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे। कोकण रेल्वेचे वेळापत्रक अजूनही कोलमडलेलं आहे। पूजा खेडकरच्या बाबतीत मोठी अपडेट समोर आलेली आहे। तिचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी संपवण्यात आलेला असून मसूर येथील प्रशिक्षण संस्थेमध्ये परत बोलावण्यात आलेला आहे। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेत। लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली आहे। डोंबिवलीमधील एका भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सीए परीक्षा पास झाला असून आपण सीए झाल्याची गोड बातमी घेऊन तो आई भाजी विकत असलेल्या ठिकाणी पोहोचला। यावेळी मुलाने आईला मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेल्या आनंदाश्रू पाहून अनेकांचा ऊर अभिमानाने भरून आलाय। म्हणूनच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी देखील हा व्हिडिओ पाहून मायलेकांचं अभिनंदन केलं।